पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आपला काहीच संबंध नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं आहे। तर आपण कधीच चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणार नाही असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। जिजाई बंगला हा पार्थ यांच्या नावाने आहे असं देखील त्यांनी सांगितलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणामध्ये चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे, मात्र या प्रकरणाची सत्यता पडताळली जावी अशी मागणी देखील अजित पवारांनी केलेली आहे। जी 24 तासनं समोर आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप आलेला आहे आणि पहिल्यांदाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आपण पाहतोय अजित पवारांनी अक्षरशः हात झटकलेले आहेत। आपला या प्रकरणात काहीच संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय। दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता, मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते। त्या संदर्भामध्ये मी उलट ह्या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे, कारण मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं। त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। माझ्या घरचा नाही, तो बंगला पार्थ अजित पवारांच्या नावाने आहे, त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे, समजलं का? दादा पण टार्गेट केलं जातं असं म्हणणं आहे। एक मिनिट, ही जमीन आहे की याच्यामध्ये दोन चर्चा खूप बाहेर आहेत। एक तर ही महारत्नाची जमीन आहे का की शासकीय जमीन आहे का? मी तेच सगळं सांगतोय सागर। मी त्याची सगळी माहिती इत्थंभूत घेतो, कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आत्तापर्यंत माहिती नाही। मी आत्ता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय। तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो, परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही। मी कोणाशी चर्चाही केलेली नाही।